करायचं काय? अरे मनोहर भिडेंचं करायचं काय? या ठिकाणी मनोवादी किडे, मनोवादी किडे अटक करा, अटक करा. अरे मनोवादी किडे, मनोवादी किडे धिक्कार असो, धिक्कार असो. भिडे नावाचे एक विकृत गृहस्थ मागची 10 वर्षे या राज्यामध्ये स्त्री द्वेष, मुलींचा द्वेष आणि धार्मिक द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करतात. ज्या मनोहर भिडेंच्या सांगलीतल्या बागेतले आंबे खाल्ले की महिलांना मुलं जन्माला येतात, मुली जन्माला येत नाहीत, अशा प्रकारचा एक चावई शोध मागच्या 4 वर्षापासून जे मनोहर भिडे या राज्याला आणि देशाला सांगतात. ते मनोहर भिडे मनु संस्कृतीचं आचरण करण्याकरता, मनु स्फूर्ती राज्य आणि केंद्राच्या आशीर्वादाने या राज्यामध्ये अंमलात आणण्याकरता सातत्याने महिलांच्या विरोधात चुकीची टिप्पणी करतात. सातत्याने महिलांनी मुलींनी जीन्स नाही घातली पाहिजे, टी शर्ट घातला नाही पाहिजे, टॉप्स नाही घातले पाहिजे. आणि आता त्याच्या पलीकडे जाऊन ज्या महिला पंजाबी ड्रेसेस घालतात, ज्या नाही का सलवार कुर्ता घालतात, त्या हिंदू धर्मातल्या नाहीत किंवा हिंदू धर्माची संस्कृती जतन करण्यासाठी योग्य नाहीत. अशा प्रकारचा एक घाणेरडा शोध नाही का या मनोहर भिडेंनी लावलाय. पुण्यातलीची वारी देशात आणि विदेशामध्ये आध्यात्मिक दृष्ट्या, धार्मिक दृष्ट्या खूप नाही का पवित्र आहे. त्या वारीमध्ये येऊन त्यांनी अशा प्रकारचं स्टेटमेंट करून अशा प्रकारचं वाक्य उच्चारून एक प्रकारे महिलांचा आणि समस्त मुलींचा, म्हणजे त्या पुण्यातल्या, महाराष्ट्रातल्या, देशातल्या समस्त विश्वातल्या मुलींचा, महिलांचा अपमान केलेला आहे. एकूणच मनुस्फूर्तीमध्ये महिलांना पडद्याच्या मागे ठेवणे, त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणे आणि महिला आणि मुली उपमुख्य वस्तू आहे अशा प्रकारचा इतिहासाचा दाखला पुढच्या पिढीला देण्याचा प्रयत्न जे मनोहर भिडे करतात, त्याचा निषेध व्यक्त करण्याकरता आज आम्ही पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षाचे आंदोलन केले. आम्ही या मनोहर भिडेचा धिक्कार व्यक्त करतो, निषेध व्यक्त करतो आणि या मनोहर भिडेला राज्य सरकारने त्वरित अटक करावी अशी मागणी करतो. जर या पद्धतीने बोलत असेल तर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि आमचं बोलणं आहे भारतीय जनता पक्षाला, तुम्हाला राहुल गांधींचे शब्द लागतात. आम्ही हेच सांगतोय की मनोहर भिडे म्हणजे हिंदू समाज नाही. तो कोण बोलणार महिलांबद्दल की असं आवरलं पाहिजे, तसं आवरलं पाहिजे? अरे तू तुझ्या बायकोला नाहीला सांग ना, आमच्या आई बहिणीला तू सांगणार कोण आहे? बरं, तुम्ही जे पोस्टर आणलं होतं ते पोस्टर पोलिसांनी का आता नेलंय?